आपण आज आलो आहे फर्ग्युसन कॉलेजच्या प्रांगणामध्ये। नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या सहकार्याने पुणे पुस्तक महोत्सव 2024 इथे आयोजन करण्यात आलेला आहे। 14 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये हा पुस्तक महोत्सव इथे चालू राहणार आहे। या पुस्तक महोत्सवादरम्यान अनेक चर्चासत्र, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। तसेच मान्यवर लेखक इथे उपस्थिती लावणार आहेत। जवळपास 600हून अधिक दालनांमध्ये अनेक भाषांमधली पुस्तकं रसिकांना बघायला मिळतात आणि अर्थातच या पुस्तक महोत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद असा वाचकांचा मिळालेला दिसतोय। मागच्या वर्षीही इथे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याला मिळालेला प्रतिसाद बघता आयोजकांनी पुन्हा एकदा या पुस्तक महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। इथे लहान मुलांसाठीही बाल चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तसेच तुम्ही बघू शकता आपल्या आजूबाजूला अनेक शाळांची मुलंही या पुस्तक महोत्सवाला भेट देत आहेत। मला वाटतं मराठी भाषेला काही दिवसांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला, तर त्या पार्श्वभूमीवरती हे आजूबाजूचं वातावरण नक्कीच सुखकारक आहे। एक प्रकारे असं म्हणता येईल की या पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशक, त्याच्यानंतर लेखक आणि वाचक या तिघांनाही प्रोत्साहन मिळणार आहे। तसंच आपण एकीकडे आपल्याला कुठेतरी असा सूर ऐकू येत असतो की हल्ली वाचन संस्कृती कमी होत चालली आहे किंवा हल्ली कोणी फार पुस्तकं वाचत नाहीये। पण मला वाटतं माझ्या आजूबाजूचं चित्र किंवा या पुस्तक महोत्सवाला जो प्रतिसाद मिळतोय ते बघता ही वाचन संस्कृती नक्कीच वृद्धिंगत होती असं आपल्याला म्हणता येईल। तर चला जाऊया आतमध्ये प्रदर्शनामध्ये। पुस्तक प्रदर्शन खरं सर्वांसाठी चांगलंच आहे। यात विविध प्रकारची पुस्तकं पण आहेत आणि पुन्हा एकदा मोबाईलच्या युगातून वाचनाची आवड निर्माण होईल मुलांना। लहान मुलांसाठी खूप छान आहे आणि भरपूर पुस्तकं इथे अवेलेबल आहेत आणि सगळ्यांनी पुस्तकं घ्या आणि भरपूर वाचा आणि प्रगती करा। देखिए, रिस्पांस तो बहुत बढ़िया है और दूसरा कि जो प्लेटफॉर्म है, मैंने और भी कई जगह मेले किए हैं, पुस्तक मेले किए हैं, पुस्तक फेस्टिवल किए हैं, लेकिन जो पूना में इस समय यहाँ पर सराउंडिंग में जितना बड़ा पुस्तक मेला लगाया हुआ है, इतना बड़ा शायद इससे ये सेकंड नंबर है। दिल्ली में वर्ल्ड बुक फेयर लगता है इसके पहले, ये सेकंड नंबर आ रहा है इससे। इतना अच्छा है और रिस्पांस भी अच्छा है। लोगों में बहुत रुचि है, मराठी लोगों में पढ़ने में और किताब खरीदने में बहुत रुचि है, खरीद रहे हैं और अच्छी बिक्री भी हो रही है। हॅलो, माझं नाव आहे निवेदिता आणि मी रिप्रेझेंट करते आहे चिकू पिकू या मासिकाला। आमचं लहान मुलांचं मराठी मासिक आहे 1 ते 10 वयोगटासाठी आणि पहिल्यांदाच आम्ही NBT आयोजित पुणे बुक फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट करतोय। रिस्पॉन्स खूपच चांगला आला आहे। स्पेशली वीकेंडला जेव्हा ओपनिंग होतं सॅटर्डे संडे, तेव्हा खूप छान रिस्पॉन्स आला आणि वीकडेजला पण भरपूर शाळा येतात, शाळेतली मुलं आणि प्राध्यापक वगैरे टीचर्स येत आहेत आणि आमचे परफॉर्मन्सेस पण झाले स्टोरी टेलिंगचे। सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि खूप चांगलं काम करताय। मी ऐकलं की पहिल्या वर्षी जेव्हा पुण्यात केलं तेव्हा एकच पंडाल होता, आता 3 टाइम्स द साईज झाला आहे। 700 जवळजवळ पब्लिशर्स आणि स्टॉल्स आहेत। सो हे जाणून खूप छान वाटते की एवढे पुस्तकप्रेमी लोक पुण्यात आहेत, म्हणून ह्या स्केलवरती NBTने आयोजित केलं आहे। खूप छान वाटलं। आमचा स्टॉल जो आहे तो D41 आहे। नक्की वीकेंडला भेट द्या आणि कसं वाटतं आम्हाला सांगा। थँक्यू। नमस्कार, मी गिरीनाथ भारदे। मी एक भारतीय विद्येचा अभ्यासक आहे। व्यवसाय म्हणून मी हेरिटेज टुरिझम करतो। इथे जो फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर जो पुस्तक महोत्सव भरला आहे, मला वाटत नाही की एवढा मोठ्या प्रमाणावर पुस्तकांचा उत्सव कधी भरला असेल पुण्यात। आणि रोज येतोय मी, म्हणजे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत, किंबहुना उद्या परवाही येत राहीन, कारण पुस्तकच एवढी आहेत, स्टॉल्स एवढे आहेत
की नक्की काय काय बघू, किती खरेदी करू, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना इथे या ग्राउंडवर तुम्हाला भरलेल्या अलिबाबाची गुहा आहे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असा हा पुस्तकांचा उत्सव भरला आहे आणि अतिशय छान उपक्रम आहे हा उपक्रम कायम व्हायला पाहिजे. नुसते मोठी माणसं किंवा अभ्यासक लोकांसाठीच असं नाही, तर जी आपली सध्या रड चालू आहे की लहान मुलं वाचत नाहीत, पण इथे लहान मुलांचाही या सगळ्या स्टॉल्सवर लक्षणीय सहभाग आहे आणि त्यांचा खरेदीचा उत्साह वेगवेगळ्या पुस्तकांचा हा सुद्धा खूपच लक्षणीय आहे. त्यामुळे असे हे उत्सव खरोखर अतिशय रेग्युलर भरवले गेले पाहिजेत. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचा A11 पुणे महोत्सव, पुणे ग्रंथ महोत्सव या ठिकाणी A11 स्टॉलवर आम्ही समर्थ सेवा मंडळातर्फे जी प्रकाशित केलेली सगळी ग्रंथसंपदा आहे, म्हणजे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज त्यांचं दासबोध, मनोबोध, आत्माराम आणि अनेक त्यांचे स्फुटकाव्य या संदर्भाने इथे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यानंतर श्रीधर स्वामींची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे. सगळ्यांनी इथे येऊन या ग्रंथांचा लाभ घ्यावा आणि या व्यतिरिक्त समर्थ सेवा मंडळाचा हा 75वा अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्या विशेष निमित्ताने आम्ही हे या NBTच्या या महोत्सवात पहिल्यांदा सहभागी झालेलो आहोत. आम्हाला अत्यंत उत्कृष्ट इथे रिस्पॉन्स मिळाला, प्रतिसाद खूप उत्कृष्ट मिळाला. अनेक विभागातून लोक आली आहेत, अमेरिकेतनं पण काही लोक आली आहेत समर्थांचा स्टॉल आहे म्हणून. आणि या निमित्ताने आम्हाला आमच्या संस्थेचा, समर्थांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची अतिशय सुवर्ण संधी या निमित्ताने मिळाली. आपण बघितलं असेल इथे मागे आम्ही संस्थेचं पूर्ण ब्रँडिंग केलेलं आहे. आपले उपक्रम इथे आपल्याला दिसतील. आम्ही पादुकांचा दौरा काढतो प्रत्येक वर्षी 2.5 महिने भारतात किंवा भारताच्या बाहेर समर्थांच्या चरण पादुका घेऊन त्यांचा प्रचार होण्यासाठी आपण पादुकांचा दौरा काढतो आणि मग कीर्तन, प्रवचन या निमित्ताने लोकांचं तिथे उद्बोधन अशा संदर्भाने हा आपला विचार असतो. प्रकाशन विभागातर्फे ही सगळी ग्रंथसंपदा प्रकाशित आहे. सांस्कृतिक केंद्र आहे, ग्रंथराज दासबोध अध्ययन आपल्याकडे उपक्रम आहेत. त्यानंतर गडावरती आपण अनेक शिबिरं घेत असतो, बालकांसाठी, बालिकांसाठी 8 दिवसांची शिबिरं आणि युवक युवती, प्रापंचिक आणि वानप्रस्थ यांसाठी आपण 3 दिवसाची शिबिरं गडावर घेत असतो. त्या व्यतिरिक्त आपली सुंदरमठ सेवा समिती शिवथरगड इथे दासबोध लिहिला, ग्रंथराज दासबोधाची जन्मभूमी म्हणून समर्थ सेवा मंडळाची सुंदरमठ सेवा समिती शिवथरगड ही सुद्धा आपली उपसमिती आहे. तिथे सुद्धा अनेक शिबिरं, अनेक उपक्रम, दासबोध जयंतीचा उत्सव असे अनेक नानाविध उपक्रम होत असतात. श्रीधर कुटी ट्रस्ट आहे. त्यानंतर आपल्या विद्यापीठाचं परीक्षा असतात मनोबोधाच्या, त्या उपकुलसचिव आपल्या आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं या संदर्भाने बोलावं. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ सेवा मंडळाचा एक महत्त्वाचा उपक्रम मी आज आत्ता आपल्याला कथन करते. समर्थ साहित्याचा अभ्यास करण्याकरता म्हणून सेवा मंडळातर्फे जो विद्यापीठाचा उपक्रम चालतो त्याच्यामध्ये निरनिराळ्या परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. समर्थ साहित्य जे आहे ते इतकं अफाट आहे तर त्याचं सॅग्रिगेशन करून टप्प्याटप्प्याने त्याचा अभ्यास करता यावा याच्याकरता म्हणून 4 परीक्षांचं आयोजन केलेलं आहे. याशिवाय लहान मुलांकरता म्हणजे इयत्ता 5वी ते 9वी याच्याकरता सुद्धा शालेय विद्यार्थ्यांना समर्थ कळावे, त्यांचा उपदेश काय होता हे कळावं याच्याकरता म्हणूनही छोट्या परीक्षा आहेत ज्या शाळांमध्ये राबवल्या जातात. आज महाराष्ट्र आणि गोवामध्ये एकंदर 13-14 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत, दरवर्षी होतात. तसंच इतर या परीक्षा प्रौढांकरता ज्या आहेत त्याच्यामध्ये साधारण 900 ते 1000 अभ्यासार्थी घरी बसून हा अभ्यास करतात. त्याचे सर्व नियोजन समर्थ विद्यापीठामध्ये केलं जातं. तर माझं असं सगळ्यांना आवाहन आहे की समर्थ विचार हा सगळ्यांनाच प्रेरणा देणारा आहे. त्याच्यामुळे समर्थांच्या विचाराचा अभ्यास करण्याकरता ही जी योजना आहे या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं. तो अभ्यास आपण आत्मसात केला की आपण इतरांना तो सांगू शकतो, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि आज समाजाला त्या विचाराची अतिशय गरज आहे. म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा निवेदन आणि आवाहन की आपण या अभ्यासाला लागावं. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी आज पुणे पुस्तक महोत्सवात आली आहे.
सगळ्या पुस्तकप्रेमींसाठी मेजवानी आहे खऱ्या अर्थाने. इतक्या प्रकाशनांचे स्टॉल्स आहेत, इतकी वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं आहेत, अनुवादित पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या संस्कृती आपल्यापर्यंत पोचण्यासाठी मला वाटतं ती पुस्तकं खूप महत्त्वाची ठरणार आहेत. मी तर आज अख्खा दिवस काढून आले या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी. तुम्हीही जरूर या आणि या एक्झिबिशनचा आनंद घ्या. हाय, मेरा नाम धृति है और मैं MIT में प्रोडक्ट डिज़ाइन पढ़ रही हूँ. कल मैं इधर आई थी बुक फेस्टिवल देखने एंड आई गॉट मैनी बुक्स. फ्यू ऑफ देम वे शेरलॉक्स, द मैजिकल, ऑटम ऑफ द समर, वो बहुत अच्छी एक पोएम की बुक है. एंड फिर मैंने एक साइन देखा था विद सेड कि यहाँ वॉलंटियर की ज़रूरत है. तो मेरे को इतना अच्छा वाइब लगा था कि आई केम एंड आई जॉइन एज अ वॉलंटियर फॉर नेक्स्ट फ्यू डेज अंटिल द फेस्टिवल डजंट गेट ओवर. पुणे पुस्तक महोत्सवाचा आज तसा 5वा दिवस आहे. भरभरून प्रतिसाद पुणेकरांनी दिलेला आहे. कालपर्यंत 3 लाखापेक्षा जास्त पुणेकरांनी व्हिजिट केली. 5 लाखापेक्षा जास्त पुस्तकं विकली गेली. मला वाटतं की एखाद्या पुस्तक प्रदर्शनाला भेटीचा आणि एखाद्या पुस्तक प्रदर्शनात विकल्या गेलेल्या पुस्तकांचा सुद्धा एक विश्वविक्रम होईल इतका प्रतिसाद पुणेकर याला देत आहेत. मला वाटतं पुढची 4 दिवस खूप महत्त्वाची आहेत. मोठ्या संख्येने काही लाख पुणेकर याला भेट देणार आहेत. सर्व स्तरावरची लोक येत आहेत. तरुणांची संख्या खूप मोठी आहे. तरुण इतक्या मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. 60% तरुण आहेत जे पुस्तक प्रदर्शनाला भेट देत आहेत. इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत. 20 तारखेपासून इथे साहित्य महोत्सव होता, त्याचाही सगळ्यांनी आनंद घ्यावा असं आवाहन या निमित्ताने करतो. इथे केवळ पुस्तक महोत्सव नाही आहे. पुस्तक महोत्सवाचे अनेक उपक्रम चालले आहे. बालचित्रपट महोत्सव सुरू आहे. रोज संध्याकाळी सांस्कृतिक महोत्सव होत आहे, साहित्य महोत्सव होत आहे, खाद्य महोत्सव आहे आणि पुस्तकाच्या दुनियेतले अनेक विश्वविक्रम आम्ही करतो आहोत. आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेस सुद्धा 4 विश्वविक्रम केले होते. यावेळेस सुद्धा आम्ही आतापर्यंत 2 विश्वविक्रम केलेले आहेत आणि येत्या 4 दिवसानंतर आम्ही पुन्हा एक संविधानाचं एक स्कल्पचर 90,000 पुस्तकांचं बनवणार आहोत आणि त्याचं सुद्धा एक विश्वविक्रम होणार आहे. त्यामुळे पुस्तकाच्या दुनियेतलं एक नुसता इव्हेंट नाही आहे, ही एक मोठी मुवमेंट आहे. एक पुस्तकाची चळवळ यातनं उभी राहते असा आम्हाला अनुभव येतोय. राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सवाच्या वतीनं यावर्षी दुसऱ्यांदा पुणे बुक फेस्टिवल फर्ग्युसनच्या आवारामध्ये संपन्न होत आहे. मागच्या वर्षी 200 स्टॉल, 250 स्टॉल आणि यावर्षी 600 पेक्षा जास्त स्टॉल्स इथे विविध प्रकाशकांनी आयोजलेले आहेत. आणि यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी वेगवेगळ्या भाषांमधले सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयांचे स्टॉल्स, पुस्तकं या ठिकाणी आहेत. याचा विशेष म्हणजे पुणेकरांनी हा भावलेला असा हा महोत्सव असं म्हणता येईल. आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की पुणेतल्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चिल्ड्रन फिल्म फेस्टिवल हा 4-5 दिवस या ठिकाणी आयोजित केला. वेगवेगळ्या माध्यमातली ज्या शाळा आहेत, वेगवेगळ्या संस्थांच्या शाळा आहेत, त्या संस्थांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी हा चिल्ड्रन बुक फेस्टिवल अतिशय चांगल्या पद्धतीने हा साजरा झालेला आहे. या महोत्सवामध्ये सुमारे 80 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये बालसाहित्यिक म्हणजे 8 वर्षाच्या साहित्यिकापासून ते 80 वर्षाच्या साहित्यिकापर्यंत अशी 80 पुस्तकं वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित झालेली आहेत. आणि पुण्यातले, महाराष्ट्रातले मान्यवर प्रकाशक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण शांतता पुणेकर वाचत आहे याचा आपण परिणाम बघितला असेल. 50,000पेक्षा जास्त पुणेकरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. त्याची सुरुवात आपण महात्मा फुलेंच्या वाड्यापासून तिथे केली, समता भूमीवरती केली. जीवन बाल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना 200 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वाचन केले. आणि एकूण ही चळवळ जी आहे ती बालांपासून ज्येष्ठांपर्यंत अशा पद्धतीचा हा मोठा प्रतिसाद हा या महोत्सवाला मिळतो आहे. आणि या महोत्सवाचं वैशिष्ट्य असं की वेगवेगळे कल्चरल कार्यक्रम पण यात घेतलेले. करमणुकीच्या कार्यक्रमापासून वेगवेगळ्या प्रकारचे शाहिरी पोवाडे असेल, परंपरा असेल, कथा असतील, युग्म नावाचा एक राजस्थानी बँडसारखा कार्यक्रम असेल, असे खूप वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम एकाच ग्राउंडवरती अशा प्रकारचं सांस्कृतिक वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. आणि हा सांस्कृतिक महोत्सव आहे असं म्हणता येईल. त्यामुळे
या सगळ्या सांस्कृतिक महोत्सवाला हा पुढे वर्ल्ड फेस्टिवलच्या दिशेने जाणारा महोत्सव आहे. पुणे हे महाराष्ट्राचं केंद्र आहे, सांस्कृतिक केंद्र, भारताचं पण सांस्कृतिक केंद्र उभं राहते आणि आगामी काळामध्ये पुण्यामध्ये अशा पद्धतीचा वर्ल्ड बुक फेस्टिवल, जागतिक पुस्तक महोत्सव हा आयोजनाच्या दिशेने आम्ही सगळे जाणार आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. आत्ताच पण या पुणे बुक फेस्टिवल अर्थात पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली आहे आणि इथे जे कोणी वाचक आलेले आहेत किंवा इथे जे भेट देणारे नागरिक आहेत, ज्यांचे स्टॉल्स आहेत, अशा सगळ्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. यावरून एक नक्की लक्षात येईल की अतिशय अभूतपूर्व प्रतिसाद या पुस्तक महोत्सवाला मिळालेला आहे. यापैकी एकाने बोलताना अशी ही इच्छा व्यक्त केली की असे पुस्तक महोत्सव वारंवार पुण्यामध्ये आयोजित केले जायला हवेत. मला वाटतं हेच वाक्य खूप काही सांगणार आहे. इथे या पुस्तक महोत्सवाचे जे आयोजक होते त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जवळपास 25 लाखांच्या आसपास पुस्तकांची इथे विक्री होणं अपेक्षित आहे आणि मला वाटतं गेल्या 3-4 दिवसातच इथे एक 5 लाखाच्या आसपास पुस्तकं विकली गेली आहेत. हेच वाचन संस्कृतीचं सगळ्यात मोठं यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जास्तीत जास्त लोकांनी या पुस्तक प्रदर्शनाला भेट द्या, आपल्या लहान मुलांना बरोबर घेऊन इथे या, मुलांना पुस्तकं बघू द्या, हाताळू द्या. धन्यवाद.